तपसमध्ये सगळ्यांचं स्वागत. आनंद नाडकर्णी आपल्याबरोबर आहेत. तुम्ही सगळे मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर, लेखक, चित्रकार म्हणून ओळखत असाल. माझ्यासाठी तपसच्या सुरुवातीपासून, त्याही आधीपासून गायडन्स आणि मेंटॉर म्हणून मी जे बघते आनंद काकाकडे, तो रोल फार वेगळा आहे. तपसच्या स्थापनेपासून किंवा रादर त्या आधीपासून आमच्या ज्या गप्पा आणि माझे प्रश्न, माझ्या शंका आणि मला धीर देणं या सगळ्यातला हा वेगळा रोल तुम्हाला आज कळेल. तपसच्या प्रवासामध्ये खूप मोठा भाग आनंद नाडकर्णीचा आहे. अ, तर आज नक्की गप्पा मारूया आपण. बाकी विषयांवर आपण जे नेहमी बोलतो, मी पहिल्यापासून तुला विचारायचे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तपस सारखी जी सामाजिक हं, संस्था आहे आणि मला जो पहिल्यापासून एक हर्डल मी फेस केला हं, की ॲक्सेप्टन्स, हं, की ओल्ड एज होम किंवा केअर होम म्हणून ज्या पद्धतीने याच्याकडे तपस सारख्या संस्थांकडे बघितलं जातं, की हं, आपल्या आई-वडिलांना घरापासून लांब करून आपण इथे ठेवायचं का? हं, आणि समाज काय म्हणेल, नातेवाईक हं, काय हं. म्हणतील? इथपासनं आपल्यावर ही वेळ येईल का? आणि नाईलाज म्हणून ठेवायचं का? हां. तर असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये तपस सारख्या संस्था कधी आणि कशा सामील होतील? हं. म्हणशील तर प्रश्न तसा गहन आहे, की जी आपल्या समाजाची आणि खास करून कुटुंबाची इकोसिस्टम आहे, त्यामध्ये तपससारख्या संस्थांचं नेमकं स्थान काय? हे काय असावं आणि काय आहे? हां, अडचणी कुठे येतात? तर मराठी भाषेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे वृद्धाश्रम. तर त्या दोन्ही शब्दांचे प्रॉब्लेम आहेत. हां, कारण वृद्ध म्हटलं की एक जजमेंटल अशा तऱ्हेची आलाच. क्वालिटी येते. की आता वृद्ध म्हणजे आता झाले. हां. आणि आश्रम म्हटलं की त्याच्यात आश्रय, आश्रित अशा तऱ्हेच्या भावना येतात डिपेंडंट असणं. आणि अवलंबून असणार. हो. त्यामुळे वृद्धाश्रम या शब्दापासूनच प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की तपससारख्या संस्थांचं सोप्यात सोपं नाव हे ज्येष्ठ घर असं ठेवावं. जिथे ज्येष्ठ हां, राहतात ते ज्येष्ठांचं घर आणि काही ज्येष्ठ त्यांच्या ओरिजिनल घरात राहतात आणि काही जण त्यांच्या बदललेल्या घरात राहतात. असं जर आपण त्याच्याकडे बघितलं तर मग त्यांना त्यांच्या ओरिजिनल घरापासून बदललेल्या घरामध्ये का बरं राहायला लागतं? आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की हा एक प्रकारचा बदल आहे, ते हं. स्थित्यंतर आहे. तर या स्थित्यंतरातून जाताना हा बदल का करावा असं वाटला? तर तिथे ज्या गरजा पूर्ण होत नाहीत त्या गरजा पूर्ण करणारं हे घर, हे हॉस्पिटल पण नाही आणि हे हॉटेल पण नाही, तर हे घर आहे. आता आपण लक्षात घेतली ही संकल्पना तर पुढे जाऊ आपण की दोन तऱ्हेचे ज्येष्ठ असतात. एक ज्येष्ठ असतात त्यांना वयाच्या म्हणजे वय त्यांचं वाढत असतं पण त्यांना दुसरा कुठलाही त्रास नसतो. हां, ते ज्येष्ठ कसे असतात? त्यांना आपण म्हणू ते खणखणीत ज्येष्ठ असतात. हां, तर खणखणीत ज्येष्ठ जे असतात ते स्वतःचा विचार करून स्वतःचा निर्णय घेऊ शकतात. हां. त्यांच्यासाठी सुद्धा तपस आहे. अगदी. कारण त्यांना त्यांच्या जीवनातला एकटेपणा आता सांभाळता येत नाहीये. त्यांना वेगवेगळ्या मर्यादांच्या मुळे हं. स्वतःचा सेटअप हा रन करणं हा त्यांना नाही आता झेपत आहे. म्हणजे पूर्वी ते मोठ्या घरात राहत असतील तेव्हा चार माणसं आपोआप बाजूला होऊन होती. जायचं. हं. त्याच्यानंतर ते छोट्या घरात राहायला आले. काम करणारे लोक आहेत पण जबाबदारी आहेच. आणि अशी एक वेळ या खणखणीत ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये येते जिथे ते म्हणतात की आता ना मला सगळं हातात द्या. मला आता ना तगमग करून आणि हां. वणवण करून काही करायचं नाही. जबाबदारी. जबाबदारी मला कुठली नकोय. मला ना त्या त्या वेळेला हां, त्या त्या गोष्टी मिळू दे. अशा खणखणीत वृद्धांसाठी तपस आहे. अगदी. की जिथे ते हेल्दी लिव्हिंग करू शकतात. म्हणजे ते घर त्यांच्यासाठी जो विभाग आहे तो. तिथं त्यांना काय मिळेल? त्यांचा एकटेपणा कमी होईल. त्यांच्यासारखेच इतर लोक त्यांना भेटतील
आणि मुख्य म्हणजे ती सगळी मंडळी एकत्र आली की ते एकमेकांच्या बरोबरीने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकते. म्हणजे त्यांना सोशलायझेशन पण मिळेल, सोशलायझेशन हा मोठा आहे. एकटेपणा कमी होईल आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या द्वारे त्यांच्यामधलं न्यू लर्निंग म्हणजे शिकणं हे सुद्धा सुरू राहील. हे झालं त्या गटासाठी. दुसरा गट की जिथे तो जो आपला ज्येष्ठ आहे त्या ज्येष्ठाला नर्वस सिस्टीमच्या म्हणजे मज्जासंस्थेच्या, स्मरणाच्या, रक्तपुरवठा मेंदूला अपुरा होणं अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या काही कंडिशन्स आहेत. आणि त्या कंडिशन्स मध्ये तो आपल्याला असं नाही म्हणता येते की ही इज अ हेल्दी सिनियर सिटीजन, खणखणीत नाहीये. नाही, चॅलेंजेस ज्यांना चॅलेंजेस आहेत, त्यांना आव्हान आहे, ते कुठेतरी सावरतायत स्वतःला, पुन्हा तोल जातोय, सावरतायत. मग तो मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, स्मृती साथ देत नाहीये. तर अशी जी मंडळी आहे त्यांच्यासाठी काय असतं, इथं पहिला गट असतो ना तो स्वतःचा निर्णय स्वतः घेतो. ही माणसं स्वतःचा निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. त्यांच्या आजूबाजूची मंडळी, त्यांचे कुटुंबीय ज्यांना आपण केअर गिव्हर असं म्हणू, ते हे सगळे निर्णय त्यांच्यासाठी घेत असतात. मग आता केअर गिव्हरकडे येऊया. तर ओरिजिनल घरातून ज्येष्ठ घरामध्ये मला माझ्या जवळच्या व्यक्तीला पाठवताना काय काय अडचणी येतात, सगळ्यात ज्या कॉमन आपल्याला दिसतात. पहिली अडचण ही येते की हे माझं माणूस आहे, हो, या माझ्या माणसाच्या बरोबर माझा एक लगाव आहे आणि त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ती व्यक्ती कशी बरं राहू शकेल. ही पहिली भावना, ही भावनिक ताटातूट आहे. अगदी दुसरी भावना असते कर्तव्य, कर्तव्य. की माझ्या आई वडिलांना मी शेवटपर्यंत सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी घरीच पार पाडायचं असतं. ही आपली संस्कृती आहे. हा, ही आपली संस्कृती आहे, हे आपले प्रघात आहेत. त्यामुळे दुसरा भाग आहे तो कर्तव्य. हा. तिसरा भाग आहे समाज काय म्हणेल. आणि हा आपल्याकडे खूप आहे, म्हणजे नातेवाईकांपासून, घरातल्यांपासून बाहेरच्या समाजापर्यंत. हो आणि त्याविषयी भीती आहे. हो, भीती आहे. आणि मी नेहमी केअर गिव्हर्सना हे सांगतो की 4 लोक काय म्हणतील. तर तुम्ही आता म्हटलं काय करायचं की आपण बाहेर जाऊन सगळेजण ती 4 लोक शोधूया. हा. हा, म्हणजे आपल्याला ती 4 लोक सापडायला पाहिजेत ना कोणीतरी. ती 4 लोक कधीही सापडणार नाहीत, कारण विचारायला गेल्यावरती ते म्हणतील आम्ही कुठे असं बोललो होतो. मुद्दा त्यातला असा आहे की जी माणसं आपल्या मदतीला येत नाहीत ती नेहमी कॉमेंट्स करतात. आपली परिस्थिती आपल्याला ठाऊक असते. मग अशा परिस्थितीमध्ये अशा हितचिंतकांपेक्षा तपसमधले हितचिंतक हे जास्त निरोगी नाही का म्हणायचे. म्हणून तिसरा भाग असतो समाज. पहिला माझा भावनिक धागा, दुसरा कर्तव्य आणि तिसरा समाज. खरंय. ह्या 3 अडचणींच्यामुळे आपले केअर गिव्हर्स हे स्वतःला फरफटवत राहतात. अगदी. म्हणजे ते आजी आजोबा असतात, त्यांची मेमरी कमी होत असते, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स म्हणजे काम करायची त्यांची गती, त्याच्यामधली सफाई ती कमी होत असते. पण नाही, त्यांना आमच्याकडे ठेवायचं. नाही, आणि आहे बरोबरच. मग ते मूड स्विंग्स, त्यांच्या वागण्यातले बदल, बदल चिडचिड होणं, अगदी हे खरंय. सगळं. आणि आणि मग मी ना या केअर गिव्हर्सना विचारतो हा. की तुम्ही तुमच्या आईबाबांच्या बरोबर गप्पा म्हणून शेवटच्या कधी मारल्या. हो, हा अगदी त्यांना चोखंदळ उत्तर नाही प्रश्न. देत आहेत. ते काय म्हणतात, नाही नाही, मी आईला विचारतो जेवण झालं का, काल झोप कशी झाली, याच्या हा. पलीकडे तुम्ही काय गप्पा मारतात. तुम्ही तुमच्या संभाषणातून त्या व्यक्तीला काय काय स्टिम्युलेशन देता ते तुम्ही देत का नाही, कारण तुम्हाला ना त्या व्यक्तीची कंडिशन कळलेलीच नाही. डिमेन्शिया असं आपण ज्याला हो. म्हणतो, त्या डिमेन्शियामध्ये ती स्मृती ही कशी कशी जाते, तो रिकॉल कसा कमी होतोय, ह्याचं ज्ञान आणि ह्याचं भान हे केअर गिव्हरला असतंच असं नाही. म्हणून तो त्या कर्तव्याला म्हणून कर. चिकटतो.
म्हणजे माझं प्रेम असू दे, पण हा. माझी कम्युनिकेशन करण्याची शक्ती, वेळ आणि कौशल्य हे तिन्ही जर माझ्याकडे नाही, तर मग ते प्रेम, आंधळं प्रेम नको का म्हणायला. खरंय. हा मुद्दा. आणि मग त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा असा येतो, की मी जे कर्तव्य म्हणून करतोय ना, ते मी माझ्या त्या वडिलांना किंवा आईला मी जिवंत ठेवतोय. हा. अगदी छान. त्यांच्यासाठी मी ना राऊंड द क्लॉक 2 सेवक किंवा ते सेविका खूप ठेवल्या. असतात स्टोरीज की मी कसं सगळी व्यवस्था लावून दिलेली हा. आहे, पण से तरीही डिटोरेशन हा होत होत आहे. सेवक सेविका लावलेल्या असतात. मी लहान मुलाच्या आहाराची काळजी घ्यावी, तशी त्या आजी म्हणजे त्या माझ्या आईची किंवा हो. वडिलांची मी काळजी घेत असतो किंवा सासरे आणि आणि सासू. त्या केअरगिव्हर्स वरती लक्ष ठेवण्याकरता घरात कॅमेरे लावले जातात. हो, इथपासून खूप एक्स्ट्रीम मेजर्स करून सुद्धा होतं. का? कारण ना हे सगळे जगवण्यासाठीचे उपाय आहेत. हा. हं? आता ना जगणं ही एक गोष्ट आहे आणि समाधानाने जगणं ही दुसरी हा. गोष्ट आहे. म्हणजे त्या सगळ्याच्या मधून समाधान मिळत असतंच असं नाही. असंही नाही. कारण घरात दुसऱ्या कोणाला मग बघायला वेळही नसतो, शक्ती नसते, कौशल्य नसतं. बरं आपल्याकडे जे सेवक किंवा सेविका मिळतात, ते सुद्धा याच्यामध्ये पारंगत असतात असं अजिबात नाही. मग काय अडचण होते, की सेवक आणि सेविका ठेवले, पण ते टिकत नाहीत. त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. बऱ्याच वेळेला त्यातले अनेक जण प्रामाणिक असतात, हो. प्रेमळ असतात. पण त्यांना ट्रेनिंग नसल्यामुळे त्यांना काय करावं हेच कळत हेच नसतं. कळत म्हणजे नाही. राईट फ्रॉम स्मॉलेस्ट ऑफ मूड स्विंग्स असो किंवा सकाळी दात घासण्यापासूनची क्रिया जेव्हा आपल्याला मदत करायला लागते, केअर गिव्हरचा उपयोग फार कमी होतो. कमी होतो. आणि मग आपल्याला काय म्हणावं लागतं, की इथे आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी स्पेशालिस्ट नर्सिंग केअरची गरज आहे. जी सेवक सेविका हो. कितीही प्रेमळ असल्या तरी पारंगत नसल्यामुळे ते ही सेवा देऊ शकणार नाहीत. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की साधं दुखणं असेल तर फॅमिली डॉक्टरकडे जा, मग स्पेशलिस्टकडे जा, मग हॉस्पिटलकडे जा. हे आपण ह्या बाबतीत नाही करत. म्हणजे मुद्दा काय, की मी म्हणतो, की कर्तव्य मी पाळणार, हो. पण अशा तऱ्हेने अपुरं कर्तव्य पाळणं ही कर्तव्यपूर्ती आहे का?